रामकृष्ण हरी माऊली. सर्वांच्या अंतकरणात विराजमान परमात्मा पांडुरंगाला कोटी कोटी वंदन. आज आपण समजून घेणार आहोत, आयुष्यामध्ये फक्त 1 तास उरला तर हा जागृतीचा प्रश्न. हरीला ओळखणे म्हणजे बाह्यदर्शन की अंतरेची जाणीव, कल्पना, अभिमान आणि खऱ्या भक्तीचा अर्थ, अनुताप, अनुभव आणि अंतर्मनाची कोमलता, खट्वांग राजाचा निर्णय आणि अंतिम जागृतीबद्दल. माऊली, जर आपल्याला आता समजलं की आपल्याकडे फक्त 1 तास आयुष्य उरलं आहे तर आपण काय करू यावर विचार करा. देवाची आठवण येईल, एखाद्या व्यक्तीची आठवण येईल की अत्यंत महत्त्वाचे कार्य जे तुमच्याशिवाय या जगामध्ये कोणीही करू शकणार नाही त्या कार्याची आठवण येईल, की अजून 1 तास वेळ आहे, 15 मिनिटांनी विचार करू असं म्हणाल. आज आपण मृत्यूबद्दल नाही तर जागृतीबद्दल विचार करणार आहोत. शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्यांच्या हरिपाठातील ओव्यांमधून आपल्याला जागृत करतात. महाराजांच्या ह्या ओव्या आपलं आयुष्य बदलू शकतात. म्हणून माऊली, कृपया हा व्हिडिओ पूर्ण वेळ ऐका आणि जर हे विवेचन तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेले तर कृपया शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, ओळखीला हरी साठवीला पोटी, होता त्याची भेटी दुःख कैचे. नर अथवा नारी हो का दुराचारी, मुखी गात हरी पवित्र तो. ही ओवी म्हणजे भक्तीचा शिखर बिंदू आहे. ओळखीला हा शब्द अत्यंत महत्त्वाचा. देवाला पाहणे वेगळे आणि देवाला ओळखणे वेगळे. पाहणे म्हणजे बाह्य अनुभव, ओळखणे म्हणजे अंतरीचा अनुभव. आपण देवाला आधी पाहिलेलं नाही, मग ओळखायचं तरी कसं, असा अत्यंत जटिल प्रश्न तयार होतो. गोस्वामी तुलसीदास महाराज परमात्म्याचे वर्णन करतात. बिनु पद चलई सुनाई बिनु काना, कर बिनु करम करई विधिनाना. आनन रहित सकल रस भोगी, बिनु बानी बकता बड जोगी. त्या परमात्म्याला चालण्यासाठी पायाची गरज नाही, ऐकण्यासाठी कानाची गरज नाही, तरीही संपूर्ण ब्रह्मांडातील शब्द त्याच्या कानी पडतात. कर्म करण्यासाठी त्याला हातांची गरज नाही, सर्व रसांचा आस्वाद घेण्यासाठी त्याला जिभेची सुद्धा गरज नाही. आणि तो परमात्मा वाणी नसूनही अत्यंत सुमधुर आणि समर्थ असा वक्ता आहे. म्हणून माऊली, आपण समजून घेऊया, हरीला ओळखणे म्हणजे अंतर्मनातून प्रकर्षाने होणारी जाणीव. जेव्हा हरी अंतरंगामध्ये साठविला जातो तेव्हा तो परमात्मा आपल्यापासून वेगळा राहूच शकत नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय श्री स्वसंवेद्या आत्मरूपा.
जो सर्वात आद्य आहे, ज्याच्या आधी काहीही नव्हतं असा, आणि जो वेदांनी ज्याचं प्रतिपादन करावा असा आहे. वेद म्हणजे ज्ञानाचा भंडार. वेदांनाही जो कळू शकला नाही तो आपल्याला कसा समजणार. माऊली सांगतात, जय जय श्री स्वसंवेदना आत्मरूपा. तो परमात्मा आपल्या अंतर्मनातील संवेदनांच्या रूपाने प्रकट झाला आहे. आपण बाजारातून एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू विकत आणली तर त्यासोबत एक माहिती पुस्तिका येते, ज्यामुळे आपल्याला कळतं की ही वस्तू कशा प्रकारे वापरावी. अगदी त्याचप्रमाणे जन्मासोबत आपल्याला हे जीवन कसे जगावे याची माहिती पुस्तिका मिळाली का? नाही मिळाली कसं म्हणता येणार. आपल्या अंतःकरणातील तो आवाज सर्व काही सांगतो आपल्याला, काय चुकीचे आणि काय बरोबर. प्रत्येकाला जाणीव होते याची. शिक्षण असो की नसो, प्रत्येकाला असतात ह्या स्वसंवेदना. त्या समजून घेण्यासाठी अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे आपलं, आणि मग होते आपल्याला त्या परमात्म्याची जाणीव, आपल्या आत्मरूपाची जाणीव. आणि एकदा का ही जाणीव झाली की मग दुःख राहत नाही जीवनात, प्राप्त होतो शाश्वत आनंद. ज्याने हरी अंतःकरणात साठवला आहे त्याला प्रत्येक परिस्थिती ही आनंदमयी वाटते. नरथ वानारी होका दुराचारी, मुखी गात हरी पवित्र तो. संतांची करुणा इथे प्रकट होते. कोणताही मनुष्य त्याचा भूतकाळ कितीही कलुषित असो, जर तो हरिनाम घेत असेल तर त्याच्यात परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली आहे असं समजावं. आता इथे काही लोक म्हणतील, जर कोणी आधी वाईट कर्म केले आणि नंतर हरिनाम घ्यायला लागला तर होईल का पवित्र? महाराज म्हणतात, हो नक्कीच, पण जर परिवर्तन पश्चातापातून झाले तरच. महाराज म्हणतात, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. ज्या प्रकारचे कर्म आहे त्या प्रकारचे फळ भोगावे लागते आपल्याला. भक्ती ही पात्रतेवर नाही तर परिवर्तनावर अवलंबून आहे. आज आपल्या जीवनात परिवर्तन झालं तर समजावं जीवन धन्य झालं. कामक्रोध लोभ जयाचे अंतरी, नाही अधिकारी ऐसा येथे. आपलं युद्ध आपल्या अंतर्मनासोबत चालू असतं. काम म्हणजे कधीही न पुरवल्या जाणाऱ्या इच्छा, क्रोध म्हणजे अहंकाराची आग, लोभ म्हणजे आणखी साठवण्याची भूक. काम, क्रोध आणि लोभ जर अंतःकरणामध्ये बसले तर भक्ती मात्र अंतःकरणाच्या उंबरट्यावरच राहते. भक्ती म्हणजे आपलं अंतःकरण शुद्ध करणं. काम, क्रोध आणि लोभ हे तिघे बाहेर गेल्याशिवाय तो परमात्मा अंतःकरणामध्ये धारण होऊ शकत नाही. महाराज पुढे म्हणतात, कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा, तेने पडे गोवा नेने हरी. ही ओवी अत्यंत गहन आहे. आपण देवाला कसं पाहतो? आपल्या सोयीप्रमाणे. मला जे पाहिजे होतं ते मिळालं म्हणजे देव महान. काही प्राप्त झालं नाही म्हणजे आपण म्हणतो देव नाही. ही आपली कल्पना. शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, जो देव तुम्ही तुमच्या कल्पनेमध्ये बसवला आहे तो देव म्हणजे तुमच्या मनाचे चित्र आहे, हरी नाही. गोवा पडणे म्हणजे गोंधळामध्ये अडकणे. कल्पना म्हणजे जाळं. या कल्पनारूपी जाळ्यामधून बाहेर पडल्यानंतरच येतो खरा अनुभव.
दिधल्या वाचुनी फळप्राप्ती कैची, इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. इच्छावे ते जवळी हरीचे चरण, सर्व नारायण देतो तुझ. आपण नेहमी देवाकडे काही ना काही मागत असतो. ज्याला आपण देव म्हणतो त्याला कळत नसणार का की आपल्याला काय दिलं पाहिजे, आपल्यासाठी काय योग्य आहे. तरीही आपण मागतो. पण आपण देवाला काय देतो? आपला अहंकार देतो का, आपला स्वार्थ देतो का? माऊली समजून घेऊया, त्यागाशिवाय कृपा कशी होणार. इच्छा ठेवायचीच असेल तर प्रभू चरणांची ठेवा. तुकाराम महाराज म्हणतात, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. आनिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा. हेची ज्यांचे धन चिंतन सदा हरीचे, मोक्ष एवढे सुख, सुख नोहे ते दुःख. हेची दान धिगा देवा, तुझा विसर न व्हावा. महाराज पुढे म्हणतात, न सुटे कल्पना अभिमानाची गाठी, घेता जन्म कोटी हरी कैसा. एका जनार्दनी सापडली खुन, कल्पना अभिमान हरी झाला. अभिमानाची गाठ म्हणजे सर्वात गुंतागुंतीची गाठ. मी, माझं मत. जोपर्यंत मीपणा दृढ आहे तोपर्यंत हरी आपल्यापासून कोसो दूर आहे. अभिमान नष्ट झाला की हरी स्वतः प्रकट होतो आपल्या अंतकरणामध्ये. न जायची ताठा नित्य खटाटोप, मंडुकी वटवट तैसे ते गा. प्रेमावीन भजन नाखावीन मोती, अर्थावीन पोथी वाचुनी काय. बाह्य दिखावा म्हणजे भक्ती नाही. मोठे मोठे जप, मोठी मिरवणूक, पण मनात मात्र अहंकार. महाराज म्हणतात, हे सर्व बेडगाच्या वटवटीसारखं आहे. प्रेमावीन भजन नाकावीन मोती, अर्थावीन पोथी वाचुनी काय. मोती आहे पण नाकच नाही. प्रेमाशिवाय भजन निरर्थक असते. देवाला शब्द लागत नाहीत, त्याला हृदय लागतं. अनुतापाविन भाव कैसा राहे, अनुभवे पाहे शोधुनिया. पाहता पाहणे गेले ते शोधुनी, एका जनार्दनी अनुभविले. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म. किती सोपं आहे. जगाचं कल्याण व्हावं अशी धारणा असली की स्वतःचंच कल्याण होतं.
अनुताप म्हणजे स्वतःच्या चुका मान्य करणं. अनुभवातून पश्चाताप झाला की मन कोमल होतं. मन कोमल झालं की तो परमात्मा आपल्या हृदयामध्ये प्रकट होतो. पाहता पाहणे गेले ते शोधुनी, एका जनार्दनी अनुभविले. ही अंतिम अवस्था. शोधणारा आणि शोधाचा विषय दोघेही नाहीसे होतात आणि उरतो फक्त अनुभव. परिमळ गेलिया ओस फूल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा. फुलांचा सुगंध गेला की फक्त देठ उरतं. अगदी त्याचप्रमाणे चैतन्यरूपी सुगंध गेला की फक्त हा देह राहतो. जर जीवनामध्ये नाम नाही, प्रेम नाही आणि सेवा नाही तर समजावं जीवनात भक्तिरूपी सुगंध नाही, फक्त देहरूपी देठच उरला आहे. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. हाची अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी मना. प्रत्येक घटकेला तो क्षण जवळ येत आहे. काळ आपली वाट पाहत आहे. आपण पुढे जातोय असं आपल्याला वाटतं, पण काळ आपल्याकडे येत आहे. काळ कधीच थांबत नाही. तो विचारतो, तुम्ही तयार आहात का? एक तास उरला खटवांग रायासी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. सापडला हरी तयाला साधने, एका जनार्दनी हरी बोला. श्रीमद भागवत महापुराणामध्ये खटवांग राजाची कथा आहे. ही कथा म्हणजे निर्णयाची पराकाष्ठा आहे. खटवांग राजा पराक्रमी होते. देव दानव युद्धात त्यांनी देवांना मदत केली. युद्ध जिंकल्यानंतर देवांनी त्यांना वर मागायला सांगितले. तेव्हा त्यांनी विचारले, माझे आयुष्य किती उरले आहे? देवांनी सांगितले, फक्त 1 तास. कल्पना करा, आपल्याला जर आता सांगितलं आपल्याकडे फक्त 1 तास आहे तर आपल्या मनाची काय अवस्था होईल? भीती, घाई, पश्चाताप आणि अपूर्ण इच्छा. पण खटवांग राजा डगमगले नाहीत. त्यांनी देवांकडून कोणताही भौतिक वर मागितला नाही. ना स्वर्ग, ना राज्य, ना संपत्ती. त्यांनी मन एकाग्र केलं, सर्व आसक्ती सोडल्या आणि अतिशय भक्तिभावाने भगवान श्रीहरींच्या चरणी शरण गेले. सापडला हरी तयाला साधने, एका जनार्दनी हरी बोला. साधना म्हणजे वर्षांची संख्या नाही, ती मनाच्या एकाग्रतेची तीव्रता आहे. अंतःकरणापासून त्या परमात्म्याबद्दल प्रेम आणि शरणागती म्हणजेच खरी साधना. तर माऊली, देवाला बाहेर शोधू नका. देव आपल्याच शुद्ध अंतःकरणामध्ये आहे. त्याची जाणीव करून घ्या. कल्पना आणि अभिमान यांचा त्याग करा. लक्षात ठेवा, प्रेमाशिवाय भक्ती नाही. मृत्यूची जाणीव ही जागृतीसाठी आहे आणि विलंब करू नका. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, जर आजचा शेवटचा दिवस असेल तर तुमच्या आयुष्यात भक्तिरूपी सुगंध आहे का, की फक्त देहरूपी देठ आहे? जर हरी अंतःकरणात साठवला तर काहीच कमी नाही, नाहीतर कल्पना आणि अभिमान यामध्येच हे आयुष्य संपून जाईल. किती वेळा जन्मायावे आणि व्हावे फजित. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.